दोडका म्हणत नाक मुरडू नका. दोडक्याची भाजी खायला आवडत नाही तर एकदा या पद्धतीने करून पहा. न खाणारी सुद्धा पुन्हा पुन्हा मागून खातील. दोडक्यामुळे वजन नियंत्रित राहतं, रोगप्रतिकारशक्ती वाढते, आरोग्याला अनेक फायदे दोडक्यामुळे मिळतात. दोडक्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, ए, बी, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखी पोषक तत्वे असतात. त्यामुळे दोडका खायला विसरू नका. चला तर रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूया. इथे मी 2 दोडकी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत. याची सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे. साल काढून झाल्यानंतर मी जसे दाखवत आहे तशीच तुम्हाला दोडकी चिरून घ्यायची आहेत. इथे तुम्ही कवळी दोडकी घ्या, जास्त निबार दोडकी घेऊ नका. त्यामध्ये बिया असल्या तर ती भाजी खायला छान लागणार नाही. मोठी मोठी चिरून घेतल्यानंतर जशी आपण भरली वांगी बनवण्यासाठी चिरतो त्याच पद्धतीने यामध्ये आपणाला 2 कट लावून घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने आणि असे 4 भाग त्याचे झाले पाहिजेत. अशा पद्धतीने आपणाला ही दोडकी चिरून घ्यायची आहेत. मी आता सर्व दोडकी चिरून त्याला कट लावून घेत आहे. आता सगळी दोडकी मी चिरून घेतलेली आहे. ती एका प्लेटमध्ये आता आपण बाजूला काढून ठेवूया. त्यानंतर आता आपण मसाला बनवून घेऊया. मसाला बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भाजलेली शेंगदाणे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. त्याचसोबत 2 ते 3 चमचे कांदा लसूण चटणी टाकून घ्यायची आहे आवडीनुसार. त्याचसोबत 1 चमचा धनापूड, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद पावडर. त्यानंतर यामध्ये आपल्याला 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत. सोबतच आपल्याला यामध्ये मूठभर कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे. आता हे सर्व मसाले पाणी न घालता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक असे आपणाला वाटून घ्यायचे आहेत. इथे मसाला बनवून तयार झालेला आहे. हा बघा आपला मसाला बनवून तयार आहे अशा पद्धतीने. आता हा मसाला आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. हा सर्व मसाला मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपणाला मोठे 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकून हा मसाला छान असा चमच्याने मिक्स करून घेऊयात आपण अशा पद्धतीने. आता जी दोडकी चिरून घेतली होती त्या दोडक्यांमध्ये जसे वांग्यामध्ये मसाला भरतो त्याच पद्धतीने हा मसाला भरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने छान टाईट असा आणि दाबून घ्यायचा आहे. तो टाईट आणि दाबून भरल्यामुळे मसाला पुन्हा बाहेर येणार नाही. सगळा मसाला आता मी भरून घेत आहे. सगळी दोडकी मी आता छान अशी भरून घेत आहे. थोडा मसाला माझा भरून शिल्लक राहिलेला आहे. 8 ते 9 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या थोड्या ठेचून घ्यायच्या आहेत आपल्याला अशा पद्धतीने. आणि आता आपण फोडणी देऊन घेऊयात. फोडणी देण्यासाठी 2 ते 3 चमचे पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर यामध्ये ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा आहे. लसूण आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे. लसणाचा हलकासा कलर बदलला की यामध्ये आता आपण सर्व दोडकी टाकून घ्यायची आहेत. यामध्ये आता मी दोडकी टाकून घेत आहे. ही सर्व दोडकी आता आपण तेलावरती घालून घेणार आहोत. दोडकी टाकून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी मध्यम गॅसवरती आपल्याला ही सर्व दोडकी परतून घ्यायची आहेत. छान अशी परतल्यानंतर यामध्ये आपण शिल्लक राहिलेला सर्व मसाला यामध्ये टाकून घेऊयात. आणि हा मसाला सुद्धा आपण आता यामध्ये परतून घेणार आहोत. मसाला छान असा परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपण तुम्हाला कसं भाजी घट्ट किंवा पातळ हवे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. याला एक छान उकळी येण्यासाठी अर्ध कच्चं झाकण आपण यावरती लावून घेणार आहोत. झाकण पूर्ण लावू नका नाहीतर ते बाहेर येऊ शकतं. उकळी आल्यानंतर झाकण लावून दोडकी शिजेपर्यंत 7 ते 8 मिनटं झालेली आहेत आणि 7 ते 8 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी तर्री आलेली आहे. या स्टेजला तुम्ही यामध्ये मीठ ॲड करू शकता. मी इथे मीठ ॲड करायचा व्हिडिओ शूट करू शकले नाही. त्यानंतर यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर भुरभुरणार आहोत आणि तुम्ही बघू शकता रबरबीत अशी आपली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे. आणि इथे आता आपण गॅस बंद करणार आहोत. याआधी ही रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली आहे का हे कमेंट करून सांगायला विसरू नका.
रेसिपी कशी वाटली हेही कमेंट करून सांगा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चॅनल शेअर करायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.